तर गाईज गुड मॉर्निंग कसे आहात सर्व. आय होप सर्व ठीक असाल मित्रांनो. आज आपण आहे गुरुवार. मस्त दत्त महाराजांचं दर्शन घेऊन 11:15 वाजता आपण कामाला सुरुवात केली. थोडंसं उशिरा उठलो आज त्याच्या कारणामुळे. बुकिंग करले कुठे इंटरसिटी चला वाजायला लागली इंटरसिटी. तर गाईज आज थोडंसं उशीर निघालो. त्याचं कारण झोप झाली नव्हती. काल लवकर उठून गेलो होतो. प्रायव्हेट ट्रिप होती काल पुण्याची. आणि कालचा व्लॉग मित्रांनो एक गडबड झाली आपल्याकडनं. काल मी व्लॉग शूट करायला केला आणि सगळं एडिट झालं, सगळं झालं. पण आपण सगळं माझ्या मोबाईलवरनं करतो एडिटिंग वगैरे. पण काय माहिती कसं काय माझ्याकडनं सगळ्या क्लिप्स डिलीट झाल्या. मी स्टोरेज क्लिअर करण्याच्या नादामध्ये अख्खी क्लिप डिलीट करून टाकली. तर काय बोलायचं सांगा. मलाच कळत नाही माझं काय बुक केलं मी. आणि जेवढं शूट केलं होतं सगळं संपलं माझ्याकडे, काहीच नाही राहिलं. तर त्यामुळे कालचा ब्लॉग, काल आपण गेलो होतो पुण्याला आणि मी म्हटलं रोज ब्लॉग होईल, पण अख्खी हे डिलीट झाली. तर ब्लॉगरच्या लाईफमध्ये हे होतच राहतं मित्रांनो. आपल्याकडे दुसरं इक्विपमेंट नाही आहे काही, की गॅजेट नाही आहे ज्याच्यामध्ये मी स्टोअर करेल. हा मोबाईलमधनंच आपण शूट पण करतो आणि त्याच्यामध्येच एडिट करतो आहे सध्या. तर बघूया जसं जसं आपण त्याच्यामध्ये पुढे जाऊ तसं तसं आपण सबस्क्रायबर वाढतील तसं आपण गॅजेट वगैरेवर इन्व्हेस्ट करू. ॲक्च्युली हा बिझनेस आहे. बिझनेससारखं बघितलं तर तुम्ही चांगली ग्रो कराल आणि मी पण त्याच हिशोबाने बघतोय. तर गाईज हा एक झाला पार्ट. आणि दुसरी गोष्ट आता आपण येऊया आपल्या ब्लॉगकडे. तर बुकिंग तर खूप वाजत नाही आहे काही. आज उशिरा चालू केलं त्यामुळे बुकिंग काय एवढं जे रेट भेटेल ते इकडनं पहिलं निघणं आहे, त्यानंतर बाकीचं सगळं असं सध्या ठरवलं आहे. तर बघूया आता इथनं पहिली बुकिंग कुठली भेटते, आजचा दौरा कुठे होता, आजचा एक्सपिरियन्स कसा होता, हे सगळं तुम्हाला या व्हिडिओमध्ये बघायला भेटेल. आणि गाईज आज मला असं इच्छा आहे की आज इंटरसिटी लागावी. काल मस्त तुकाराम महाराजांच्या ह्याच्यामध्ये पालखीच्या दिवशी आपण पुण्यात होतो आणि ते सगळं मी शूट केलं होतं, पण सगळं गेलं मित्रांनो. काय सांगू तुम्हाला, एवढा चांगला क्षण होता माझ्याकडे, पण तो सगळा घालवलं मी. म्हणजे माझ्याकडनं चुकीने ते डिलीट झालं. तर आता काहीच करू शकत नाही आपण त्याला. तर चला, जे आपल्या हातात नाही त्याच्यावरती विचार करून काय फायदा नाही. तर कामाला सुरुवात करूया. त्याच्या आधी बघूया बुकिंग कुठली भेटते. पहिला जास्त ऑनलाईन आहे. काल प्रायव्हेट ट्रिप होती. आज आपण उबरवरतीच काम करायचं आहे. उबर आणि रॅपिडो. उबर थोडं रेट कमी देतो आहे, पण ठीक आहे, काही ना काहीतरी देतो आहे, त्या हिशोबाने करूया. तर चला, पहिली ट्रिप कुठली लागते बघूया आणि त्या हिशोबाने कामाला सुरुवात करूया आपण. चला. तर गाईज फायनली 2 तास वाट बघून बरोबर 11:15 वाजता आलो होतो आपण इथे आणि 1:30 वाजायला आलेत गाईज आता. तर 2 तास वाट बघून आपल्याला बुकिंग लागली एक रेंटल छोटीशी. काय माहिती काय, माझा मित्र पण सांगत होता. काल तर आपण प्रायव्हेट ट्रिपला बाहेर गेलो होतो, मुंबईत नव्हतं. तर जसा पाऊस बंद झालाय, धंदा थोडासा ऑनलाईन स्लो झालाय, तर लोक बाहेर जायला पडायला थोडं अवॉइड करतायत. आणि पावसामुळे पण सर्च थोडं म्हणजे हे थोडं कमी झालंय. तर त्याच्यामुळे पण असू शकतं ते पाऊस असताना लोक यूज जास्त करत होते, पण आता पाऊस संपलाय तर थोडंसं बुकिंग्स कमी झालेत परत. तर चला आता चाललंय आपण एक कस्टमरला जे उचललंय, पिक केली आहे ट्रिप, त्यांना पिकअप करूया. 2 तासाची रेंटल आहे, ठीकठाक पैसे आहेत. म्हटलं चला बसून राहण्यापेक्षा काही ना काहीतरी भेटल, एसीत तर बसून राहू म्हणून घेतलंय. 20 किलोमीटरचीच आहे, त्यामुळे काही टेन्शन नाही. तर चला जाऊया, कस्टमरला पिक करूया आणि 2 तास फिरवून मग बघूया कुठं जायचंय, त्यांना काय जायचंय, ते काय आहे त्यांचं. तर सुरुवात तर होईल. चला. तर गाईज फायनली पोहोचलोय आपण पनवेलला. आजच्या दिवसाची दुसरी ट्रिप आहे. फर्स्ट मी जसं म्हटलं होतं रेंटल ट्रिप उचलली होती, पण ती काय एवढी म्हणजे झाली बरोबर 3:30 वाजता, 3:35ला वगैरे संपली ती. आणि कस्टमर पहिलं थोडासा रूड वाटला, पण नंतरचा एकदम बोलणं वगैरे झालं त्यानंतर एकदम मस्त वागला. काय प्रॉब्लेम नाही. गाडी पण 15 किलोमीटर चालली आणि चांगलं काम झालं आपलं. 2 ट्रिप म्हणजे जेवढं एक्सपेक्टेड होतं त्याच्यात थोडंसं झालं, थोडंफार इकडे तिकडे. आता पोहोचलोय सेकंड ट्रिप घेऊन. मी घरी चाललो होतो, काही बुकिंग वाजत नव्हती काही म्हणजे काही बुकिंग वाजत नव्हती. तर
केलंय इथे. तर काही म्हणजे काही बुकिंग वाजत नव्हती, तर मी चाललो होतो घरी. पण फायनली एक बुकिंग वाजली पनवेलची, करंजाडे. म्हटलं चला इथं थांबायचं नाही, इकडं जाऊ. घेऊन आलो. ट्रॅफिक नव्हतं, 1.5 तासाच्या आसपास टाइम गेला माझा. जास्त काय लागलं नाही, पण ठीकठाक पैसे भेटले. म्हटलं हेच जर दुपारी भेटले असते तर चांगली अर्निंग झाली असते आतापर्यंत. ठीक आहे, काही हरकत नाही. आता 3 ट्रिप मारायचे म्हणजे इकडनं मी विचार करतोय महालक्ष्मीच्या गावात उचलली सीएनजी नाही काय वडघर JNPT रोड पहिलं कुठे. थांबा जरा थांबा. तर गाईज केली कॅन्सल दी. ऍक्च्युली त्यांनी जे लोकेशन टाकलं होतं JNPT रोडचं होतं, पण ते होते अटल सेतू कनेक्ट करतात तिकडं होते. म्हणजे जिथनं बेलापूरसाठी कट दिलाय, उलवे बेलापूरसाठी, तिकडे होते ते. आणि तिथनं मग आता मला बुकिंग उचलली, त्यात पण ते अनपड होतं. काय बोलायचं लोकांना, म्हणजे खूप भयंकर परिस्थिती झाली आहे. लोक इतके इगोस्टिक झालेत ना आता, आणि इतकं भयंकर प्रकार झालाय लोकांचा. परत ट्रॅफिकमुळे तर नाही चाललोय ना, नाही तर खूप भयंकर असा प्रकार झालाय गाईज लोकांचा. तर लोकांनी विचार करायची पद्धत एकदम बदली झाली आहे. मॉडर्न जमान्यात मॉडर्न विचार झालेत लोकांचे, पण त्यांना कळत नाही आहे त्याच्या पायात ते लोक त्यांचं स्वतःचं किती मोठं नुकसान करवत आहेत ते. तर गाडी 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 बघा यांच्या मोबाईल कुठं काय कुठं. बाईच्या हातात एका हातात मोबाईल, एका हातात ते बारक्या पोरग सायकल चालवतंय, आणि एका हातात तिची. काय बोलायचं बायकांना, तर खरंच खूप डेंजर झालंय काम आता तर कोणाला बोलणंच. कारण एका हातात लहान पोरग ची सायकल, एका हातात मोबाईल, एका हातात दुसरं पोरग, म्हणजे दुसरीकडनं मागणं पोरग चाललंय, तिचं लक्ष मोबाईल मध्ये, ते पोरग चालतंय कुठं तिला ते पण माहित नाही. बघा अशा अहवाल आहेत. आणि हे कुठलं आहे, वडघर, तर आता बोलतो असतो. आणि आहे कुठलं माहिती, भंगारवाडा, उलवेची बुकिंग इथं पडते गाईज, उलवेची बुकिंग पडते इथे. अरे इथली बुकिंग द्या बाहेर पडायला. CNG भरायला चाललोय, वाशी बिशी दिली तर गाडी तर जाईल 2 कांडी. 2 कांडी CNG आहे, वाशी बिशीला तरी पोहोचेन. चालू आहे रॅपिडो तर बंद नाही आहे. माझं नका झालंय. चला बघूया काय. काल मस्त दिवस गेला. आता इकडनं मला जायचंय मुंबईवरनं यायचंय घरी, असं माझा विचार आहे. त्याच्या आधी काय तरी नाश्ता करायचं. हे 3 अजेंडा आहेत आजचं. वेळ न वाया घालवता आपण पोचूया डायरेक्ट ह्याच्यामध्ये खांदा कॉलनीत CNG पण भरूया. तिथे नाश्ता करायला आहे. काय करून घेऊ का इथंच चायनीज भेळ. गाडी रस्ते एवढे भारी आहेत ना आपल्या महाराष्ट्रामध्ये, काहीच बोलायचं. नवी मुंबईमध्ये आहे ना खूप ठिकाणी रस्ते छान आहेत, म्हणजे खूप ठिकाणी सगळीकडेच रस्ते छान आहेत. पण आता आलेत मेंटेनन्सला. पण एक आहे, जसं मेंटेनन्सला येतं ना तसं कामं पण करून घेतात. तर हा थोडासा आउटस्कट पडतो म्हणून लोकांचं एवढं लक्ष नसेल तिकडे. पण एक गाईज चांगलं आहे ना नवी मुंबईचं, की म्हणजे इन्फ्रास्ट्रक्चर खूप मस्त डेव्हलप केलं आहे. म्हणजे राहण्यासाठी एकदम मस्त बेस्ट एरिया म्हणजे नवी मुंबई, मला तरी असं वाटतं. कारण सुटसुटीत आहे अजून तरी, जोपर्यंत आता हळूहळू रश भरायला लागली आहे, पण सुटसुटीत आहेत बऱ्यापैकी. आणि दुसरी गोष्ट म्हणजे इन्फ्रास्ट्रक्चर एवढं सुटसुटीत बनलं नाही, ते कोणाला कोणाचा त्रास नाही आहे, काही नाही आहे. थोडंसं सिविक्स आहे. लोक आता नवीन येत आहेत बाहेरनं, तसं थोडं. आणि लोक आता थोडं मॉडर्न झालेत, थोडंसं विचारणी चांगले झालेत. त्यामुळे बऱ्याच लोकांचं स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग पण वाढलंय. तर तो एक गोष्ट एक चांगलं असतं. तर चला जाऊया आपण डायरेक्ट. आता 9 मिनिटं दाखवते. CNG पंपावर जाऊन CNG भरूया आणि मग बघूया खाण्यापिण्याचा विषय कसा काय होतोय तो. चला. तर गाईज एक गोष्ट दाखवायची होती मला. एक एक्सपिरियन्स आहे
की नवी मुंबईमधले खरंच रस्ते इतके मस्त आहेत ना गाईज, काय सांगू तुम्हाला. हा JNPT रस्ता एवढ्या हेवी ड्युटी, लोक बोलतात की हेवी ड्युटी जाऊन 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 गाड्या रस्ते खराब होतात. मित्रांनो, हा जो JNPT रस्ता आहे याच्यावर नाही ना इतक्या मोठ्या मोठ्या कंटेनर आणि हे जातात ना, इथं का खड्डे पडत नाही मला सांगा. कारण हा त्या क्वालिटीने बांधलेलाच रस्ता आहे गाईज. आणि असं नाही की फक्त सिमेंट आहे, डांबर सिमेंट दोन्ही आहे इथे, तरी पण क्वालिटी काय आहे. मी कधी म्हणजे रिपेअर होतो ना तर बऱ्याच वेळा बघितलं, पण असं खड्डे ऍक्सिडेंट झालाय खड्ड्यांमुळे असं मला तरी कधी जाणवलं नाही, किंवा कधी गाडी चालवायला पण त्रास झाला नाही. इतके चुम्मा रस्ते आहेत, इतके चुम्मा रस्ते आहेत, काय सांगू तुम्हाला. नाही तर तेच असेच रस्ते अख्ख्या मुंबईभर घरायला काय होतं लोकांना, या लोकांना काय कळत नाही मला. कारण इतके मस्त रस्ते आहेत ना गाईज, इतके मस्त की काय सांगू तुम्हाला. आणि आपल्याला जायचं इकडं, 2 रस्ते गेले, दोन्ही पण रस्त्याने जाऊ शकतो, पण हा असा फिरून जाणार, हा असं सरळ सरळ मार्गाने गेलेलं कधी पण चांगलं ना. आणि एका सुरत जायचं, मॅप दाखवतोय तिकडनं, कारण आपल्याला घ्यायचं U-turn मारून त्या साईडला जायचं आहे आपल्याला, आणि तिकडनं मग बुकिंग घेऊन CNG भरायचं. कारण या रोडला एक पण CNG पंप नाही. CNG पंप जर कोणी बघत असेल, महानगर गॅसवाले, प्लीज CNG भरा इथे, CNG भरा इथे नाही, CNG पंप टाका या रोडला. एकही CNG पंप नाही आहे या रोडला, म्हणजे एवढ्या पट्ट्यामध्ये. आणि तिथल्या तिथे जवळजवळ 3 का 4 CNG पंप आहेत, आय थिंक 3. म्हणजे तेवढ्या 1 किलोमीटरच्या अंतरामध्ये, 1 किलोमीटर पण नाही, 500 मीटर, कारण कळंबोलीचा पण आहे. हा 1 किलोमीटर पकडा, 1 किलोमीटरच्या अंतरामध्ये जवळजवळ 3, 4 CNG पंप आहेत बरोबर. आणि इकडे एवढ्या लांब एक पण CNG पंप नाही, काय बोलायचं. तर असं काय आहे, काही गोष्टी चांगल्या पण आहेत, काही गोष्टी वाईट पण आहेत आपल्यासाठी. पण ठीक आहे, आपण चांगल्या गोष्टींवरच फोकस ठेवून नेहमी काम करत राहायचं, हा माझा हे असतो. या साईडला पण थोडं खोललं पाहिजे, तर जेणेकरून लोकांना थोडंसं इनकन्व्हिनियंट होणार नाही, थोडंसं कन्व्हिनियंट राहील असं मला वाटतं. तर चला जाऊया CNG भरूया आणि मग भेटूया.